फ्रायडे या विषयाकडे घेऊन जात आहे. आणि जसं उत्तम शुक्रवार म्हटलं तर चांगल्यातलं चांगलं, आणि गुड जर म्हटलं तर आम्ही पाहतो ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची रुची आहे, गोडवी आहे, ज्याच्यामध्ये गोडपणा आहे, ज्याच्यामध्ये स्वीटनेस आहे, अशा प्रकारचा दिवस. याच गुड फ्रायडेला 3G म्हणतात. काय म्हणतात? बोला सर्वजण, काय म्हणतात? 3G. फर्स्ट जो जी आहे याचा अर्थ होतो गुड. म्हणा गुड. गुड फ्रायडे, फर्स्ट जी. सेकंड जो जी आहे याला म्हणतात ग्रेट फ्रायडे. म्हणा ग्रेट फ्रायडे. फर्स्ट जी मध्ये काय येते आपल्याला? गुड फ्रायडे. दुसऱ्या जी मध्ये काय येते? ग्रेट फ्रायडे. आणि तिसरा जो जी आहे हा आहे गॉड्स फ्रायडे. यामध्ये 3G येतात. मी 3G बद्दल म्हणजे आपल्या नेटवर्क बद्दल नाही बोलत आहे. मी गुड फ्रायडेला जे नावं दिले गेलेत, जसं गुड फ्रायडे आहे याला ग्रेट फ्रायडे म्हणतात आणि याला गॉड्स फ्रायडे देखील म्हणतात, कारण देवाचा हा शुक्रवार होता. हा गुड शुक्रवार होता आणि हा ग्रेट शुक्रवार होता, आणि म्हणून याला या नावाने खास 3G फ्रायडे म्हणून ओळखला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त याला अजूनही नावं आहेत. याला दुःखाचा शुक्रवार म्हणतात, याला होली फ्रायडे म्हणतात, याला कराराचा शुक्रवार म्हणतात, आणि याला काळा शुक्रवार देखील म्हणतात. कारण याच दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे हालहाल झालेले आहेत आणि तो वधस्तंभावर गेलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी मरण आलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि वचन 16. माझी इच्छा आहे की आपण हे जे वचन आहे सर्वजण हे काढा आणि आपण याला वाचणार आहोत. याच्याबद्दल आपण ऐकणार आहोत. योहान 3 आणि वचन 16. आणि आपलं पाठ असेल तर आपण माझ्याबरोबर बोलू पण शकता. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर म्हणजे देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं, त्याला आनंदकालिक जीवन मिळावं, त्याला एव्हर लास्टिंग जे आनंदकालाचं जीवन आहे ते प्राप्त व्हावं. देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये सहज जारेवाळी आणि चक्कर मारून हे काय चाललंय जगात म्हणून नव्हतं पाठवलं. एक आपण म्हणतो टूर, ट्रिप, लोक वेगवेगळे ट्रिप करतात. एक ट्रिप म्हणून जा आणि जा येशू जाऊन ये असं म्हणून नव्हतं पाठवलं. येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी देव बापाला हजारो वर्षाचा काळ लागला होता. येशू ख्रिस्ताला पाठवायच्या अगोदर देवाचा पहिला मुलगा, देवाच्या स्वरूपाचा, देवाच्या सारखा, देवाचा प्रतिबिंब असलेला, देवासारखा दिसणारा आदाम याला देवाने निर्माण केलं होतं आपल्या हाताने. आणि त्याच्यावर जबाबदारी दिली होती सैतानाशी लढण्याची, त्याच्यावर जबाबदारी दिली होती पापाशी लढण्याची, किंवा त्याच्यावर जबाबदारी दिली होती वाईटाशी लढण्याची. आणि म्हणून त्याला आज्ञा होती बऱ्या वाईटाच्या झाडाकडे जाऊ सुद्धा नको, अरे नाव सुद्धा घेऊ नको, पाऊस सुद्धा नको. परंतु पहिला देवाचा मुलगा जो निर्मित होता, लक्षपूर्वक ऐका, हा फ्लॉप गेला, हा पडला आणि याचं पतन झालं. दुसरा देवाचा मुलगा, दुसरा इन सेन्स मी आपल्याला जिओग्राफिकली बोलत आहे, दुसरा जो देवाचा मुलगा जो स्वतः देव आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द काय झाला? देही झाला. जो निर्मित नाहीये, पहिला मुलगा निर्मित होता हाताने बनवलेला, दुसरा हा निर्मित नाहीये, हा निर्माता आहे. बोलो येशू मसीह की. हा जो त्रैक्य देवातला महत्वाचा भाग, देव जो बाप, देव जो पुत्र, हा सो इच्छेने बळजबरीने जा येशून मर नाही, हा सो इच्छेने या जगात आला. आणि जो हरवलेला आदाम आहे, जी हरवलेली आदामाची संतती आहे, जे भटकलेली मानव जात आहे, जसा आदाम हरवला मरण आलं, जसा आदाम हरवला नाश आला, जसा आदाम हरवला पाप आलं, जसा आदाम हरवला नरक आला. आणि जसा येशू ख्रिस्त आला तो या उद्देशानेच आला की मला या हरवलेल्या मानवाला, आदामाच्या संततीला पापातून बाहेर काढायचंय, नरकातून बाहेर काढायचंय. हो, आनंदकालिक जी आग आहे, जो विनाश आहे, त्यातून बाहेर काढायचंय. आणि हा उद्देश घेऊन आजच्या दिवशी हजारो 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 वर्षाची योजना 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त स्वतः पूर्ण करत आहे. आणि म्हणून याला गुड फ्रायडे म्हटलं गेलं. उत्पत्ती 3 आणि वचन 9 मध्ये आम्ही पाहतो, देव म्हणतो की मानवा तू कुठं आहेस? वेअर आर यू ॲडम? मानवा तू कुठं आहे? त्या मानवाला शोधण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र, जो निर्मिती नाहीये, जो निर्माता आहे, त्याला या जगामध्ये पाठवलं. तो खालून नव्हता आला, आदाम खालून आला होता. हा जो आहे हा वरतून आला. आणि जसा तो आला त्याने खाली येऊन सगळं हलवून टाकलं, बदलून टाकलं आणि इतिहास घडवला. आणि जी माणसाची देवाबरोबर असलेली रिलेशनशिप आहे, जी तुटली होती, ती त्याने परत जोडली. आणि मला आपल्याला अजून सिंपल करून सांगू द्या, आदाम घडवला होता सार्वकालिक जीवनासाठी, आदाम घडवला होता जीवन जगण्यासाठी, मरण्यासाठी नाही. पण आदामाने पाप करून
अवज्ञा करून सार्वकालिक जीवन जे आहे ते त्याच्या हातातून निघून गेलं आणि त्याच्याकडे उरलं एक त्या काळचं जीवन सांगतो 1000 वर्षाचं. हळूहळू नोहापर्यंत येताना 120 वर्षावर आलं आणि तुमच्या माझ्यापर्यंत आल्यावर 40-50 जगलो तर खूप झालं. अशा जगात आता आपण आलोय, पुढे माहिती नाही काय अजून. हे जे जीवन कट होऊन एकदम काहीतरी आपल्यामध्ये छोटीशी, जसं आम्ही पाहतो पतंगाच्या काळामध्ये एक आसरी असते आणि आपण पतंग उडवतो आणि त्या आसरीला फार मोठी दोरी असते आणि पतंग वर 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 जाते. त्याच प्रकारे येशू ख्रिस्त जो आहे तो येत असताना जी आदमाच्या हातात दोरी होती अनंतकालिक जीवनाची आणि जी दोरी आहे देवाशी जोडल्या गेलेली होती सार्वकालिक जीवनाची, ती पाप नावाच्या या आजाराने एदन बागमध्ये तोडून टाकली आणि देवाने सगळे गुंडाळून घेतले वर. खाली सगळं काय उरलं? मरण, नाश आणि सर्व प्रकारचं आम्ही पाहतो पतन. परंतु येशू ख्रिस्ताने येताने ती दोरी परत आपल्या हातात घेतली. आमेन म्हणाल का? आपण म्हणतो वरच्याने तोडली दोरी तर खालचा काय बॉम्बा मारी. आणि ती दोरी त्याने आणली, मानवाला त्याने घेतलं, गाठ मारली वधस्तंभावर, परत जोडून दिली. आणि आता जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, तो नाश होत नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळतं, त्याला अनंतकालिक जीवन मिळतं. आणि तो आहे आजचा दिवस. आजच्या दिवशी 2024 वर्षापूर्वी देवाने तुटलेले संबंध जोडले, तुटलेले नातेसंबंध परत जोडले गेले, तुटलेलं सर्व जे बाप आणि लेकाचं नातं होतं ते परत एक झालं. कारण येशूने अनंतकालिक जीवन जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी दिलंय. आणि म्हणून जरी हा बॅड फ्रायडे लोक म्हणतात, ब्लॅक फ्रायडे म्हणतात, पण आम्ही याला बॅड म्हणत नाही, आम्ही याला ब्लॅक म्हणत नाही. याच दिवशी माझ्या प्रभू येशूने माझं मरण त्याच्यावर घेतलं, माझे शाप त्याच्यावर घेतले, माझं पाप त्याच्यावर घेतलं, माझा दंड त्याच्यावर घेतला, माझे अश्रू त्याच्यावर घेतले, माझ्या पीडा त्याच्यावर घेतल्या, माझे आजार त्याच्यावर घेतले. आणि म्हणून जरी खरंय येशूसाठी तो त्रासाचा दिवस होता, पण त्या त्रासातून माझा आनंद, माझी शांती आणि माझं सार्वकालिक जीवन येणार होतं. हा जो गुड फ्रायडे आहे हा अनंतकालाचा दिवस आहे. हा जो गुड फ्रायडे हा शांतीचा दिवस आहे आणि हा जो गुड फ्रायडे हा आमच्या आनंदाचा दिवस. एक टाळ्याचा अर्पण देऊ बापाला त्याच्या. कम फास्ट. येशू ख्रिस्त हा शेवटचा वलंडण्याचा पशु झाला. याच्याबद्दल वलंडण्याचा पशु आणि वलंडण्याचं अर्पण कसं असायचं, ते अर्पण कसं खायचं, ते अर्पण कसं वेगवेगळ्या भागात चिरायचं आणि त्या अर्पणाला काय किंमत होती, हा संदेश आपल्या YouTube चॅनलवर मोंदी गुरुवार आणि वलंडन सण हा जो संदेश आहे तिथे तुम्ही पहा, तुम्हाला त्याचे डिटेल भेटेल. मी काल देखील दिलेलं आहे. फक्त मी आपल्याला नॉर्मल तिथं टच करतो की वलंडन सणाचं जे अर्पण आहे हे अर्पण जवळजवळ येशू ख्रिस्तापर्यंत 1500 वर्ष दरवर्षी केलं जायचं आणि सर्व इस्रायल लोक एकत्र यायचे हजारो लाखोच्या संख्येमध्ये आणि तिथे ते एकत्र येऊन मोठा उत्साह करायचे आणि दुपारी 12 ते 3 या काळामध्ये अर्पण केलं जायचं. या काळामध्ये तो बळी दिला जायचा आणि सर्व मिळून ते बळी द्यायचे आणि मग ते मांस खाल्लं जायचं. येशू ख्रिस्त बरोबर वधस्तंभावर 12 ते 3 या काळामध्ये होता. शेवटचा अर्पण तो होत होता, वलंडनाचा अर्पण तो होत होता, निष्पाप कोकरा म्हणून तो तिथं गेलेला होता, सर्व जग तिथं जमलेलं होतं. वलंडन सण काय फक्त 10-5 लोकात होत नव्हता, जगातून लोक तिथं आलेले होते. होसान्ना म्हणणारे तिथं होते, दाविदाच्या पुत्राला होसान्ना म्हणणारे तिथं होते, ऊर्ध्वलोकी गौरव तिथं देणारे होते, बरेच आलेले तिथं होते, ज्ञानधारी तिथं होते, यहुदी तिथं होते, हेलने तिथं होते, पाहुणे तिथं होते, क्रय विक्रय करणारे तिथं होते, शास्त्री पुरुष होते, रोमन सैनिक होतं. या सगळ्यांच्या समोर महाअर्पण झालं, महाबलिदान झालं या उत्तम शुक्रवारच्या दिवशी. आणि हे होतं वलंडनाचं भोजन, हे होतं वलंडनाचं अर्पण. आणि या अर्पणामुळं सगळे अर्पण रद्द झाले, या अर्पणामुळं सगळे अर्पण थांबले. हो, आठवा तो दिवस की आम्ही किती अर्पणांच्या मागे होतो. आठवा ते दिवस की आम्हाला काय काय द्यावं लागायचं जोपर्यंत आम्हाला देव माहिती नव्हता. आठवतंय का? आज देवाला तुमचं काहीच नकोय. इट डझंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम यू. काहीच नकोय, त्याला तुम्ही पाहिजे. ही वॉन्ट्स यू चर्च. त्याला तुमचं हृदय पाहिजे आणि त्याला तुमचं अर्पण नकोय, पैसा नकोय. इट डझंट वॉन्ट एनिथिंग, ही वॉन्ट्स यू. कारण त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर आजच्या या दिवशी का दिला? तो अर्पण व्हावा म्हणून. आणि तो का अर्पण झाला? तुमच्या आणि माझ्या पापासाठी. मला 7 शब्दांकडे जाऊ द्या, कारण आपल्याला 7 शब्दांकडे जायचं. हे जे 7 शब्द येशू ख्रिस्त वधस्तंभावरून बोलला, सुरुवातीच्या काळात 7 शब्दावर भक्ती रसायची. हे जे 7 शब्द आहेत सुरुवातीच्या काळाला हे कलेक्शन केलेलं नव्हतं. सुरुवातीला जो सण साजरा झाला असं म्हणतात 2ऱ्या शतकापासून तर 3ऱ्या शतकापर्यंत या सणामध्ये मोंदी गुरुवारचं प्रभू भोजन, शुक्रवारची सभा
आणि इष्ट सभा हा एकच विधी एकाच वेळेस व्हायचा. तुम्हाला समजतं मी काय बोलत आहे? सर्वांना कळते? पूर्वीच्या काळी, सुरुवातीच्या काळी हे जसं आपण गुरुवारी जमतो, आज शुक्रवारी जमलो, आता रविवारी जमू, असं नव्हतं. तर पूर्वीच्या काळीची सभा व्हायची, हे तिन्ही विधी एकत्र केले जायचे, एकाच दिवशी केले जायचे. आणि असा इतिहास आढळत नाही की त्या ठिकाणी 7 शब्दावर उपदेश केले जायचे. परंतु जेव्हा गॉस्पल आले, जेव्हा शुभवर्तमान आले, आणि देवाला धन्यवाद असो, या 4ही शुभवर्तमान जर आम्ही अभ्यास केला तर बरोबर या 4 शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावर जे बोलला ते कलेक्शन केलं तर ते 7 शब्द निघाले. इस्रायल लोकांचा 7 दिवसाचा सण होता. इस्रायल लोकांचे 7 सण होते. इस्रायल लोक जे अर्पण करायचे कोकऱ्याचं रक्त ते 7 वेळा वेदीवर शिंपडावं लागायचं. आणि इतकंच नाही, आम्ही पाहतो, आम्ही जी होली वीक, पॅशन वीक या आठवड्यात पाळत आहोत, ही देखील 7 दिवसाची आहे. आणि महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे हा वधस्तंभावरून किती शब्द बोलला? 7 शब्द बोललेला आहे, जे आम्हाला आजच्या दिवशी ऐकायला मिळतात. आणि म्हणून ह्या शब्दांना खूप आणि खूप महत्वाची किंमत आहे. माझी अजून एक इच्छा तुम्ही लक्षात घ्यावी, हे 7 शब्द म्हणजे येशूचे पृथ्वीवर असतानाचे शेवटचे शब्द नाहीत. प्लीज लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतोय. हे जे 7 शब्द आहे याच्या व्यतिरिक्तही अनेक शब्द आहेत, पण ते जे शब्द आहेत त्या शब्दापेक्षा या शब्दांना आपण जास्त महत्व का देतो? कारण हे शब्दाचं कलेक्शन गॉस्पलमध्ये आहे. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं येशू मेल्यानंतर तिथं चॅप्टर संपलेला नाही. येशू मेल्यानंतर तिथंच विषय संपला नाही. येशू 3ऱ्या दिवशी उठला. म्हणा येशू उठला. म्हणा खरोखर उठलाय. तुमचा विश्वास आहे येशू उठलाय? खरोखर उठलाय. आणि येशू उठल्यानंतर गायब झाला का? 40 दिवस तो त्याच्या शिष्यांबरोबर होता. 40 दिवस तो त्याच्या ज्या शिष्यनी होत्या, मग त्यात आई आहे, मावशी आहे, आम्ही पाहतो मरिया आहे, मगदली आहे, यांच्या सुसान्ना आहे, योहन्ना यांच्या बरोबर तो होता. या 40 दिवसामध्ये तो लाजराबरोबर असेल. या 40 दिवसामध्ये ज्याने त्याचं प्रेत घेऊन गेला होता त्याच्याबरोबर तो असेल, शिष्यांबरोबर तो असेल. आणि 40 दिवसामध्ये तो पुष्कळ लोकांना भेटला, बायबल सांगतं. आणि तो त्यांना बराच काही शिकवत होता, हे पण बायबल सांगतं. या 40 दिवसामध्ये कोणते 40 दिवस दुःखाचे नाही, येशूच्या मरणानंतरचे सांगतोय मी. या 40 दिवसामध्ये आम्ही पाहतो तो पेत्राला म्हणतो माझ्यावर प्रीती करतोस का? किती वेळा बोलला? 3 वेळा. आणि तो म्हणतो जर माझ्यावर प्रीती करतो माझ्या मेंढराला चार, माझ्या मेंढराला चार. आणि तिसऱ्यांदा तो माझ्या कोकरांना चार. आठवतंय तुम्हाला? वाचलं बायबलमध्ये? नसेल वाचलं तर हा संदेश लक्षात घ्या. या 40 दिवसामध्ये तो 3 वेळा पेत्राशी बोलला, योहानाशी बोलला. आम्ही पाहतो अनेक ठिकाणी त्याला भूक लागली. तो आम्हाला तो काय म्हटलं या 40 दिवसानंतर किंवा 40 दिवसाच्या काळामध्ये मृत्यूच्या नंतर काय म्हटलं? माझ्या कुशीत काय घाल तू? तो म्हटलं मी नाही. त्याला सांगतो अरे तो भेटलाय, उठलाय. तो म्हटलं मी नाही विश्वास पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. तो आला आणि तो म्हणतो तोमा ये जवळ, हे बघ घाल माझ्या हातात कुशीत बोट, मीच का तो नव्हे. हे मी तुम्हाला का सांगतो? हे 7 शब्द म्हणजे शेवट नाही. या शब्दानंतरही येशूचे महत्वाचे 2 शब्द आहे. मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 18 ते 20 वाचनामध्ये शेवटचा येशूचा शब्द आहे, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आमेन म्हणाल का हो? आहे का येशूचा शब्द? आम्ही तिकडे फोकस नाही करणार, आम्ही या 7 शब्दावर खूप फोकस करू. पण या 7 शब्दाच्या पुढेही येशूचे शेवटचे शब्द आहे. आज या गुड फ्रायडेच्या दिवशी आम्हाला तिकडे पण फोकस करणं गरजेचं आहे. येशूची महान आज्ञा आम्हाला मार्क शुभवर्तमान 16 अध्याय वचन 15 मध्ये पाहायला मिळते, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हे येशूचे शेवटचे शब्द आहेत. आमेन म्हणाल का? हालेलुया. आणि येशूचा सर्वात शेवटचा शब्द पुनरुत्थानानंतरचा. प्रेषणांचं पुस्तक वाचा, 1 अध्याय 8 वचन, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आमेन. आणि तुम्ही यरुशलेमेत, शमरोनात, यहुद्यात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. हे येशूचा शेवटचा शब्द आहे. आणि मग त्यांच्या डोळ्यात तो कुठे गेला? स्वर्गामध्ये गेला. गुड फ्रायडेच्या दिवशी एक टाळी वाजून देवाला धन्यवाद देऊ की 7 शब्दाच्या पुढे जाऊ ना चर्च. हजारो वर्ष 7 शब्द गेलाच पाहिजे, पण त्याच्या पुढचेही शब्द आठवूया. आमेन. आणि त्या ठिकाणी तो त्यांच्या समोर स्वर्गात गेला. आणि मग आम्ही पाहतो अनेक मंडळांमध्ये फक्त या दिवशी या 7 शब्दावर संदेश होत नाहीत. काही ठिकाणी येशूने 7 विधानं केले त्याच्यावर संदेश होता. जसं मी जीवनाची भाकर आहे. आमेन म्हणा. मी जीवनाचं पाणी आहे. आमेन म्हणा.
मी मेंढपाळ, हे शब्द आठवतात का बायबलमध्ये तुम्हाला? मी द्राक्षवेला, आहेत का असे शब्द? याच्यावर काही ठिकाणी 7 शब्द बाजूला करून याच्यावर संदेश होतात काही मंडळांमध्ये. याच्या पुढे जाऊन मला आपल्याला सांगू द्या, काही ठिकाणी ज्या शेवटच्या 7 मंडळ्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात आहे 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये, या 7 मंडळावर काही ठिकाणी संदेश होतात. हालेलुया. बाकीचं मी थांबतो. बाकीचं जे डिटेल आहे माझे भाऊ बहिणी जे 7 शब्दातून बोलतील ते तुम्हाला देणार आहेत. आमेन. बोलो येशू मसीह की. आणि म्हणून हे 7 शब्दाचा उत्सव आहे, 7 विधानाचा जो उत्सव आहे, आणि या 7 शब्दाची जी हिस्ट्री आहे ही एवढी मोठी चर्च की ही 1 घंट्यात 2 घंट्यात आपल्याला संपवणं शक्य नाही. पण तुझ्या महत्वाच्या ग्लिम्स मला आज आपल्याला देऊशी वाटल्या की हे बलिदान किती महत्वाचं होतं, इस्रायल लोक तिथे किती जमले होते, आदामाकून काय घडलं होतं, आणि हा निर्माता दुसरा आदाम जो आला होता हा परिपूर्ण होता. जे मिशन इनकम्प्लीट होतं ते त्याने कंप्लीट केलं आजच्या या दिवशी. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. मी आपल्यासाठी जाहीर करतो, या 7 शब्दातून देवाचं वचन आपण ऐकत असताना सार्वकालिक जीवन आपल्याला प्राप्त हो, सार्वकालिक आनंद आपल्याला प्राप्त हो, सार्वकालिक शांती आपल्याला प्राप्त हो, सार्वकालिक आरोग्य आपल्याला प्राप्त हो, आणि सार्वकालिक तारण आपल्याला प्राप्त हो. जर आपण स्वीकारलं असेल तर आमेन म्हणूया आणि टाळ्याचं अर्पण देवाला देऊया. मे गॉड कंटिन्यू टू ब्लेस यू. बोलो येशू मसीह की. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू.